इथून पाहिले गेले तर 12 मॅन आहेत. अन्यथा 2 धाब्यांची पाण्यांटी ही दिली जाईल, याकडे देखील आपण दक्षता घ्या. 4 षटकांची मॅच या आजच्या दिवसातली 8वी मॅच मैदानाच्या आतमध्ये इथून खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला धूम्रवर्ण 11 आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ओम साई गौरेश 11 हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मितेश. या ब्लिसला पहिलाच बॉल पाहिला गेलेला तर शरीराचा वेध मात्र घेताना पाहायला मिळतोय. 30 तरार बॉल होता, तिखट मारा, तिखट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथून पाहिलं गेलं तर हा डॉट 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 बॉल तेजस शेलार गोलंदाजी मार्गवर तुम्ही पाहता इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. धूम्रवर्ण 11 संघाला मात्र धाबा उभारावा लागतील या पहिल्या डावामध्ये. आज पाहिलं भौगोलिक परिस्थिती या मैदानाची संपूर्ण मॅचेस हे चेस करून मात्र जिंकल्या गेल्यात. त्याच विपरीत 70 किमान तुम्हाला 65 धाब्यांपर्यंत मात्र पोहोचावं लागेल. दुर्वांकूर शेलर तेजसाठी प्रत्येक 20 विकेटसाठी 100 रुपयांची कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून लगावली गेली आहे, परंतु या बॉलला उडवलाय चिमणी सारखा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहिला गेला तर लॉंग 3 फीट विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. थँक्यू डीजे. यस, काही दिवसामध्ये हा संगीत पाहिला गेलं तर पनवेल कोलीवाडा इथे देखील तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणारा 25 मार्च रोजी पाहिला गेलं तर मानाची अभिमानाची पालखी पाहिलं गेलं तर कारले गडावर यांच्या माध्यमातून नेली जाईल. चला, तो स्पॉन देखील पाहिला गेले तर मॅचचा आनंद घेत होता बरं मैदानात बसून. आणि 6 धावा येताना पाहायला मिळतात. 6च्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर इथून लागली जाते. 6च्या मदतीने संघाची धाव संख्या वाढताना पाहायला मिळेल. धूम्रवर्ण 11 संघ तुम्ही पाहता पहिल्या धावामध्ये बॅटिंग करतोय आणि त्यांना फेस करत असताना तेजस शेलार. या वेळेसला पाहिलं गेलं तर थोडासा अलबर गतीचा बॉल होता, लवकर पिक करायचा होता फलंदाजला हा फटका, परंतु फसला जातोय. आणि पाहिलं गेलं तर लॉंग ऑन रिझन मध्ये तेजस यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर झेल टिपला जातोय आणि कहाणी इथून संपवली जाते. फलंदाज पाहिलं गेलं तर नितेश भोईर बॅक टू द ग्राउंड. थँक्यू डीजे. जसं षटकार मारलं होतं पाहिलं गेलं तर नितेश भोईर या फलंदाजानं, तसंच मैदानाच्या बाहेर मात्र त्यांना परतवून लावलं गेलं. मागच्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग राहिली होती नितेश भोईर यांची, परंतु सध्या पाहिलं गेलं तर वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात गोलंदाज तेजस शेलार ज्यांच्या माध्यमातून हा विकेट मात्र प्राप्त केला गेला. कौतुक करणं गरजेचं राहील त्या फिल्डरचं का, कारण की विचार केल्यानंतर लॉंग ऑन मधून अगदी पाहायला गेलं तर डीप मिड विकेट कडे धावत गेला. बॉलवर नजर अंतिम क्षणापर्यंत ठेवली आणि तिथून मात्र वेल ठेक मात्र केला गेला. या ब्लिसला ही मिसक्यूड हा फटका पाहायला मिळतो नो मॅन्स लँड मध्ये. कदाचित फिल्डरला बॉल खाली येणं गरजेचं होतं. हा निर्णय कितपत योग्य होता त्या फिल्डरचा. हा बॉल चालला सीमा रेषाच्या बाहेर, जीवदान आणि 4 रन. आरव कोहली यांच्याकडनं सुवर्ण संधी असणाऱ्या फलंदाज सुनील भगतने जर सुमित भगत
यांनी जर अर्धशतक 50 धावा जर मारल्या तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज हे मात्र दिलं जाईल. परंतु आता इथून 50 धावा अर्धशतकीय खेळी का मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतील. सुमित भगत हे देखील पाहणं गरजेचं राहील. 10 धावा, 1 विकेट लॉस. ओहो, यावेळेस पहा का वेगवान बॉल होता. फलंदाज तर बीट झाले, त्यानंतर यष्टीरक्षक 2 फिल्डर. वाईटचा इशारा. 1+4 5 रन. थँक्यू डीसा. इरादा असे ठेवा अगदी पाहायला गेलं तर समुद्रालाही न घाबरणारा एकमेव समाज म्हणजे आमचा हा कोळी बांधव आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र पाहायला मिळते. परंतु हाही बॉल पाहिला तर लेग स्टिक वर टाकायचा होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. आणि सुमित भगत यांनी 2 बॉलवर 2 षटकार लगावले तर 100 रुपयांची धनराशी लगावली जाते. चेतन भगत यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर 2 षटकारासाठी 100 रुपये असणार आहेत. 16 धावा धाव फलकावर. ओहो, यावेळेसला पाहिलं गेलं तर तिखट पावसर पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी पाहिलं गेलं तर कानाच्या जवळून अगदी आणि नाकाच्या समोरून सुगंध देणारा हा बॉल पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाल्या. 1 बॉलवर पाहिलं गेलं तर वाईट, त्यामध्ये 5 धावा पाहायला मिळाल्या होत्या. दुसरा बॉल देखील त्याच पद्धतीने रिलीज केलं गेलं होतं वाईट. परंतु यावेळेसला टोटल पाहिलं गेलं तर काय कमालीची कमबॅकिंग डॉट बॉल पाहायला मिळालं होतं. यावेळेसला परफेक्ट मिडल ऑफ द बार. डीप मध्ये फिल्डर नाही आहे. डीप मिड विकेट. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल चाललाय सीमा रेषाच्या बाहेर. सुमित भगत यांच्या पाठमधला हा पॅरल चौकार. दुर्वानकूर शेलर यांच्याकडनं साठी पाहिलं गेलं तर तेजस शेलर साठी 100 रुपये आले आहेत. परंतु टीमची धावसंख्या टोटल 20 धावा धावफलकावर लागले आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्या. चला स्पीडअप करा टीम, विनंती आहे सोन्या. चला आपण स्पीडअप करा, कारण की यानंतर अद्याप पाहिलं गेलं तर 2 सामने मात्र पेंडिंग आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं घेतलं तर खेळायचा अगदी पाहिलं गेलं तर सूर्य देखील अस्त होताना पाहायला मिळते. आणि उद्या ठीक अगदी पाहिलं गेलं तर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. जे संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत पहिली मॅच, त्या दोन्ही टीमला विनंती आहे आपण 9 वाजता रिपोर्टिंग करायची. पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न, जिथे 1 विकेट चौकार षटकारांची आतिषबाजी. 20 धावा धावफलकावर लागले. तेजस शेलार होते गोलंदाजी मध्ये आणि आता गोलंदाज पाहिलं गेलं तर कमलाकर शेलार गोलंदाजी मार्क वर तुम्हाला पाहायला मिळतील. अनुभव आहे बराच काळ टेनिस बॉल क्रिकेट आणि त्या अनुभवासमोर मात्र आता इथून गुडघे वाकण्यास भाग पाडतील का गोलंदाज देखील पाहणे योग्य राहील. 20 धावा. यावेळेसला फुटवर्कचा वापर केला गेला. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि तिथे चुकी घडली जाते. चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजा. अगदी पाहायला गेलं तर कष्ट नेहमीच करताना अगदी आमचे कोळी बांधव तुम्हाला समुद्रामध्ये पाहायला मिळतील. जर एकदा अगदी पाहायला गेलं तर समुद्रामध्ये दाखल झाले घरी येण्याची गॅरंटी देखील नसते. पाहायला गेलं तर वादळ, पाऊस, उन्हाळा, पावसाला पाहायला गेलं तर समुद्रामध्ये ते व्यतीत करत असतात. जेवणाची व्यवस्था थोडीशी हाल बरीच यांच्या माध्यमातून घेतली जाते, परंतु रोजगार आणि पाहायला गेलं तर धाडस हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते धाडस
पाहायला गेले तर संपूर्ण कोहली बांधव त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु या ब्लेसला इनसाइड आउटला डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरडत हा बॉल सीमा पार चौकार. चला सर्वांनी शूटनेकडे लक्ष द्या. जे आज दोन संघ पाहायला गेले तर 2 मॅचेस पेंडिंग राहतील ते उद्या रविवारी खेळवण्यात येतील. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित घ्या. आणि इथून पाहिलं गेलं तर बॉल डेड असणार आहे. चला पंच डेड बॉल आहे. बेल्स अगदी पाहिले गेले तर पडले गेले होते. चला आणि त्या श्वानला देखील आपण बाहेर काढायचं आहे. अगदी पाहिलं गेलं तर त्याला भावना व्यक्त करता येत नाही या स्वतःच्या. अगदी पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे हे त्याला माहीत नाही आहे, परंतु शेप तो हलवते याचा अर्थ त्याला देखील माहित आहे का मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची स्पर्धा चालू आहे आणि तो देखील एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. एक निष्ठ पाहायला गेलं तर प्राणी ज्याला तुम्ही मारा काही करा परंतु तुमची साथ कधी न सोडणार. कोलेश्वर क्रिकेट संघ टीमची A1 जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीमध्ये फुटबॉलचा वापर करायचा होता, मिसकुड हा फटका त्या ठिकाणी सोनिया होत्या आणि सोनिया यांच्या हाती हा बॉल विसवला जातोय. कहाणी इथून आणखीन एक फलंदाजीची संपताना पाहायला मिळेल. महेश भोईर मैदानाच्या बाहेर, नरेश भोईर मैदानाच्या बाहेर. नयन भोईर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेत, परंतु टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल 28 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर षटक क्रमांक पाहिले तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कमलाकरजी शेलार चांगली गोलंदाजी अनुभवाची शिसोरे आणि त्या अनुभवाच्या जोरावर काय कमालीची वाखण्य चौकी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. जर गोलंदाजी आवडली असेल तर अगदी ताल्या वाजवा या गोलंदाजासाठी. जे तारुण्य गोलंदाज होत्या अक्षरशः आज पाहिलं गेलं तर घाम त्यांना मैदानाच्या आतमध्ये घालण्यास भाग पाडलं होतं फलंदाजांना, परंतु आज पाहिलं गेलं तर अनुभव आणि अनुभवानं पाहिलं गेलं तर शांत मैदानाच्या आतमध्ये धूम्रवर्ण 11 संघाच्या फलंदाजांना ठेवलं गेलंय आणि टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल 28 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. विचार करायचं झालं कमलाकरजी या गोलंदाजांतर 6 बॉलमध्ये तब्बल 8च धावा गोलंदाजांना खर्च केल्या. काय वाखडण्याजोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अगदी पाहिलं गेलं तर तारुण्यपणामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली असेल कमलाकरजी यांची. कारण की पाहिलं गेलं तर आज संपूर्ण यंगस्टर खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रीतम दादा म्हात्रे त्यांनी देखील अगदी पाहायला गेलं तर सांगितलं होतं एखादा खेळाडू अगदी पाहायला गेलं तर कोहली बांधवामधील तो ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळावा ही देखील त्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी पाहायला गेलं तर आता इथून महिन्यात कोहलीवाडा प्रीमियर लीग देखील घेताना पाहायला मिळेल आणि पुढच्या वर्षी आणखीन दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु याही वर्षी पाहायला गेले ना तर कुठेही कमी पडलेला नाही आहे ही स्पर्धा. सुरळीतपणे टाइम अनुसार पाहिलं गेलं तरी स्पर्धा मात्र चालू झाली आहे आणि या चांगल्या दिशेने चांगल्या पद्धतीने खेळ सध्या पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. 2 धावा इथून पाहिलं गेलं तर पूर्ण केल्या जातात. डीपवर फिल्डर होते, थोडंसं पाहिलं गेलं तर
लीच क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू आहे, जोश त्यांच्यामध्ये आहे आणि पाहिलं गेलं तर उत्तेजना तुमच्या शरीरामध्ये असणं गरजेचं आहे. सिंगल मध्ये पाहिलं गेलं तर सहजपणे डबल मध्ये रूपांतर केले गेले. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली आहे तर 30 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. या ब्लिसला सेव्हरल बॅटना अक्रॉस द लाईन केल्या गेल्या. अलाउन द कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहेत सोनिया यांच्याकडे थ्रो केला गेलाय, परंतु इथून पाहिलं गेलं तर सिंगल ही धाव मात्र प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 31 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जात आहे. संध्याकाळचं सत्र सूर्य देखील पाहिलं गेलं तर असताना होताना पाहायला मिळतोय, परंतु ही स्पर्धा आज पाहिलं गेलं तर कुठल्या उत्साहापेक्षा कमी नाहीये. पाहिलं गेलं तर थाटा माटात या स्पर्धेची अगदी पाहिलं गेलं तर दमदार सुरुवात झाली होती आणि या 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र तुम्हाला येताना पाहायला मिळते. आणि पाहिलं गेलं तर परत गोलंदाजाला हा बॉल मात्र टाकावा लागेल. गोलंदाज पाहिलं गेलं तर तेजस पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. 3ऱ्या क्रमांकावर त्यांना नियुक्त केले गेल्या. 31 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. या ब्लिसला फुल लेनचा बॉल होता. स्टेप फॉरवर्ड हा बॉल लॉंग ऑफला केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल ही धाव मात्र प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 32 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्या. 3रं षटक पाहिलं तर प्रगती पाथावर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकाचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 3 बॉलचा खेळ देखील संपन्न झालाय. या ब्लिसला वेगवान बॅट फिरवली गेली होती, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क चांगल्या पद्धतीने जुळला गेला नाहीये. पाहिलं गेलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या माध्यमातून हा बॉल अडवला जातोय. सिंगल इथे प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने 33 धावा धाव फलकावर लागले जाते. तिहेरी मात्र इथून सिंगल कंप्लीट केली जाते. आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर धूम्रवर्ण 11 टीमच्या माध्यमातून. ओहो यावेळेसला स्टेट पाहिलं गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर कडे लॉंग ऑफला फिल्डर आहेत. त्या ठिकाणी थ्रो चांगला पाहायला मिळतोय. बॅकअप त्या ठिकाणी दिला जातोय. दुसराचा प्रयत्न होता परंतु नकारलं गेल्या. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 34 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. 1 बॉल अद्याप आहे. 5 बॉलचा खेळ मात्र इथून संपन्न होताना पाहायला मिळेल आणि या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 34 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 59 धावा होत्या. त्यानंतर 53, 52, त्यानंतर 47, 45 अशा धावा उभारताना पाहायला मिळाल्यात. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. इथून पाहायला गेलं तर हा बॉल वाईट मात्र येताना पाहायला मिळतोय, कारण की स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळालेत. लेंथ गोलंदाज तेजस पाटील आणि व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या जमली गेले 35 धावा धाव फलकावर लागल्यात. विदाउट 2 लॉस टीम धूम्रवर्ण 11 संघाच्या बाजूला लागल्या गेल्यात. पाहिलं गेलं तर आणखीन 1 बॉल मात्र इथून टाकावा लागेल. दुसऱ्या ओव्हरचं कौतुक देखील करूया. त्यामध्ये फक्त 8 धावा होत्या. यावेळेसला मिस टायमिंग हा फटका आहे त्या ठिकाणी फिल्डर परंतु पोहोचू शकले नाहीये. बॉल खाली ह्या कॅच पकडण्यासाठी धावणं गरजेचा. ज्या पद्धतीने मासा जाळ्यामध्ये अडकला जातोय त्याला बाहेर काढणं हे पर्याय उरला जातो आणि त्याच पद्धतीने फिल्डिंग मध्ये कॅच घेणं हे फार गरजेचं राहील. आणि इथून पाहिलं गेलं तर कॅच घेतली गेली नाहीये. ड्रॉप होताना पाहायला मिळाले. 37 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. चला अगदी पाहिलं गेलं तर आजच्या ज्या 2 मॅची राहिलेल्या आहेत त्या मॅची रविवारी खेळवल्या जातील आणि उद्याचा जो फ्रेश लॉट आहे, जी पहिली मॅच आहे धूम्रवर्ण 11 वर्सेस कालिका देवी 11, यांनी या 2 संघांनी उद्या 8:45 वाजता डॉट इथं उपस्थित राहायचं आहे. 9 वाजता मॅच होईल. 8:45 वाजता हजेरी लावायची आहे. टॉस उडला का लगेच मॅच चालू होणार आहे आणि बाकी जेवढ्या मॅची आहेत तर टाइम टू टाइम होतील, कारण उद्या 10 मॅची खेळवायच्या आहेत. आणि जर कोणताही संघ किंवा प्लेयर उपस्थित नसेल तर जेवढी प्लेयर उपस्थित आहेत तेवढ्याच मॅच सुरू करायला लागेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आणि परत कोणाला सांगण्यात येणार नाही. आता सर्व कॅप्टननी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. या प्लेसचा बॉल पाहिलं तर सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज आता इथून परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून मिसकुड हा फटका लगावला गेला होता. नयन भुईर आता मैदानाच्या बाहेर परततील. थँक्यू डीसे. अगदी थोड्याच वेळात अगोदर पाहिल्या गेलं तर जे सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात त्याच्यावर आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. जे 2 मॅच आजच्या दिवसातले पेंडिंग राहतील ते संडेमध्ये खेळवल्या जातील. याकडे देखील दक्षता घ्या. ज्या टीमची पहिली उद्या मॅच असेल 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. जर आपण 9 वाजता मॅच चालू झाली नाही आहे, जे अगदी पाहायला गेलं तर आयोजक करते जे तुमच्यावर निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. याकडे देखील दक्षता घ्या आपण. यावेळेसला पाहायला गेलं तर स्विचचा फटका पाहायला मिळतो आणि त्यामध्ये फलंदाज सक्सेसफुल देखील ठरताना पाहायला मिळतील. गलीमध्ये बॉल झालाय फरार. 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या टोटल पाहिले गेले तर 41 धावा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. स्लॉग ओव्हरचा अंतिम षटक आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर धावा रोखाव्या लागतील. ओ यावेळेसला स्ट्रेट फॉरवर्ड हा फलका करताना पाहायला मिळाले. पॉइंट 3 झोन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे डीप मध्ये आणि सिंगल ही धाव मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. काय फटका मात्र सजवला गेला होता. एक्स्ट्रा खबर कडे पाहिला गेला तर पॉइंट मध्ये हा फटका, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होत्या आणि इथून सिंगलच्या मदतीने 42 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक पाहिले तर 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेसला पाहिलं गेलं तर धीम्या गतीचा बॉल होता. शरीरावर बॉल धडला गेला. इथून पाहिला गेलं तर सोन्या यांना डायरेक्ट हिट करायचा होता. विकेट त्यांना माहिती आहे फार महत्वाची आहे या मॅच मध्ये आणि मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. दोन्ही टीम पाहिला गेलं तर जिंकण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतील, परंतु इथून ही सिंगल धाव मात्र येताना पाहायला मिळते आणि एका धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली ना तर 43 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. ऑन बोर्डवर बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेसला पाहिला गेलं तर फुल टॉस बॉल होता. पंचांनी पाहिला गेलं तर हा जमिनीला समांतर केले. वेट साईड पाहिला गेलं तर नो बॉलचा इशारा इथून दिला गेलाय 1+1, परंतु रेफर पाहिला गेलं तर फिल्डिंग डिपार्टमेंट कडून केलं गेलं आणि पाहिला गेलं तर चॅलेंज इथून अंपायर न केलं गेलं आणि चेक टीव्ही अंपायरच्या माध्यमातून केलं जाईल. इट्स नो बॉल आणि अंपायरच्या माध्यमातून चेक केले गेल्या. भीमर बॉल इथून घोषित केले गेले. 1+1 अशा 2 धावा देखील मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 45 धावा धाव फलकावर लागल्या जातील. फ्रीटचा इथून बॉल असणार आहे. सुवर्ण संधी पाहायला गेलं तर पाटणकडे असणार आहे, परंतु त्या संधीला मात्र सोन्यामध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतील का? ओहो यावेळेसला फसवा बॉल स्विंग अँड मिस पाहायला गेलं तर धीम्या गतीचा बॉल होता. पिक करता आला नाही या फलंदाजाला बॉल आणि इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळेल. ज्यावेळेसला किपरच्या हातामध्ये बॉल विसवला जातो ना त्यावेळेसला तुम्हाला धाव ही मात्र दिली जाणार नाही. ज्यावेळेसला किपरच्या हातामध्ये बॉल
अगदी पाहायला गेलं तर जमिनीखाली पडला आणि दोन्ही एंडकडनं जर समांतर धाव घेतली ना तेव्हाच तुम्हाला धाव मात्र दिली जाईल, परंतु स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. पूर्वार्ध संपलं गेलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत होते धूम्रवर्ण 11 संघ. जमवल्या टोटल 45 धावा आणि येणारे बॉल असतील 24 आणि 46 धावेंचं लक्ष्य. ओम साई दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर ओम साईराम गौरेश 11 संघाच्या माध्यमातून 46 धावेंचा पाठला कशा पद्धतीनं केला जाईल हे देखील पाहूया आपण. परंतु चला लगेच मैदानाच्या आतमध्ये धूम्रवर्ण 11 संघ मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना व्हायचं आणि या 5व्या पर्वामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. जे या स्पर्धेसाठी अगदी पाहिलं गेलं तर प्रेक्षक वर्ग जोडले गेले. तमाम खेळाडू पाहायला गेले तर या स्पर्धेसाठी जोडले गेले. जे आयोजक करताय त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि पाहायला गेलं तर चिंचपाडा ग्रामस्थ मंडळ त्यांचं देखील आम्ही करूया कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. जिथे पाहिलं गेलं तर पहिल्या डावाचा खेळ होतोय संपन्न. जिथे बॅटिंग करत होते धूम्रवर्ण 11 संघ ज्यांनी जमवल्यात 45 धावा आणि 46 धाब्यांचं टार्गेट ठेवलं गेले. ओम साई राम पाहिला गेलं तर गौरेश 11 संघासमोर आणि दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील शेखरजी पाटील सर. चला मॅचकडे जाऊया. चला टार्गेट आहे तब्बल टोटल 46 धावे संख्या. 24 बॉल 46. धन्यवाद गुलशनजी पाटील. कोलीवाडा प्रीमियर लीग दिवस क्रमांक 1 आपण पाहताय. मॅच क्रमांक 8 आणि त्यामध्ये शेवटची अंतिम मॅच आणि त्यामध्ये शेवटची इनिंग. 24 बॉल 46. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला स्ट्राईक एंडवर विनायक पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला सोन्याला आपण पाहताय. तर बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय नरेश भुईर. नरेशचा पहिला बॉल क्षेत्र खाली आहे. गॅप शोधली जाते. फिलिंग द फ्लँक्स. रिकाम्या जागा भरा आणि इथून मात्र आलाय हा चौकार. थँक्यू. आम्हाला अभिमान आहे. आमचा सर्व हा आज कोली बांधव समाज एकवटलाय तो फक्त आपल्या गावाच्या टेनिस क्रिकेटच्या लीग साठी. हा बॉल कमबॅक करतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चेंडूला फील्ड करताना नरेशला आपण पाहिलंय आणि विनायक मात्र पुढचा बॉल डॉट केलाय. 2 बॉलचा खेळ संपला आणि धाव संख्या 4. 22 बॉल 22 मध्ये 42 ची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र
आणि याच मैदानावर पुन्हा एकदा दिवस क्रमांक 2 उद्या मात्र सुरू होईल. आणि बघ या राहिलेल्या 2 मॅचेस उद्या परवाच्या दिवसामध्ये संडे मध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं मी म्हणेन गोलंदाजी करण्याचा दर्जा नरीकच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. 46 धावा वाचवण्यासाठी हे दोन अगदी संघ एकमेकांच्या समोर आपण पाहतो. एक संघ 46 वाचवण्यासाठी, एक संघ 46 जमवण्यासाठी दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणता संघ जिंकून अगदी दुसऱ्या सामन्यावर विजय प्रस्थापित करेल तर कोणाचा. या वेळेला चेंडू हवेमध्ये, संधी आहे, संधी सोडली बघा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. विनायक इथून अगदी छेलबाजच्या स्वरूपामध्ये परतला असता यष्टी रक्षकाने केलेली चुकी. आणि इथून मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. टोटल बॉल संपले 4 बॉल मध्ये 3 डॉट, 1 चौकार आणि धाव संख्या 4. या वेळेला मात्र हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो आहे. अगदी काउ कॉर्नर ऑन साइड मध्ये आपण पाहत आहे. एक सिंगल मात्र मिळवली विनायकनं. 5व्या बॉलवर सिंगल आली. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 5. 5 चेंडू 5 धावा पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल क्रमांक शेवटचा असेल 6वा बॉल. आता मात्र नरेश यांचा आणि समोर मात्र सोन्याला आपण पाहत आहे. काय रणनीती असेल, काय इथून मात्र नरेश किंवा सोन्या यावेळेला वेगवान. बरेच वर्ष एकमेकांच्या आमने सामने खेळलेत. प्रत्येकाच्या खानाखुना इथून एकमेकांना माहिती आहेत. आणि हा बॉल मात्र टाकलाय डॉट. 6 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक जे पडणं गरजेचं होतं ते इथून मात्र आपण पाहत आहे टाकलं गेलंय. बॉलर आपण पाहिलं नरेश भोईरनं. आणि एका बाजूला धूम्रवर्ण संघानं फिल्डिंग करताना आता मात्र 46 डिपेंड करताना पहिल्या षटकामध्ये फक्त केल्या 5, येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये राहिल्या 41 धावांची गरज आहे. 18 बॉल 41. गोलंदाज सज्ज होतोय. नयनचा हा बॉल फटका चांगला आहे. प्रॉपर सरळ आपण पाहत आहे. अगदी आपण पाहू शकाल ज्येष्ठ अगदी लोकनेते रामशेठ ठाकूर, त्यानंतर 4 वेळा आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यानंतर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या बॅनरला सरळ स्पर्श करतोय हा बॉल. येतोय षटकार. षटकाराने धाव संख्या जोडली तब्बल 11 या अंकावर. आता समीकरण बदलेल. 6 धावा मायनस झाल्या. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल पूल केलाय सक्सेसफुल आणि चेंडू मात्र सरळ निघालाय. 1 टप्प्यानिशी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये येतोय. षटकार नंतर चौकार. हा बॉल फटका चांगला. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. चेंडू मात्र अगदी ऑफ ड्राईव्ह मध्ये पाहायला मिळाला. 1 टप्प्यानिशी विनायकचा सोडलेला झेल आणि त्या झेलाची आता इथून मैदानाच्या आतमध्ये अगदी भुगतान भोगावे लागत आहे ते धूम्रवर्ण 11 टीमला. झेल टिपला असतं तर कदाचित या 14 धावा वाचल्या असत्या, परंतु आज 15 धावा
आता मात्र झेल सुद्धा सुटला. त्यानंतर मग आपण पाहिलं तर विकेट सुद्धा वाचली. षटकार, 2 चौकार, 1 सिंगल, म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेला. विनायकने जर 2 षटकार मारले बॅक टू बॅक तर उमेश शेलार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज नयनला आपण पाहताय. नयन आता मात्र खराब कामगिरी करतोय. नरेशनं जी धावसंख्या कमी खर्च केली, जी गोलंदाजी केली, त्याच्यावर पाणी फिरण्याचं काम पूर्णपणे करतोय नयन. पुढच्या बॉलवर आणखी एक धमाका येतोय विनायकच्या बॅट मधून. हा षटकार. नरेशने दिलेल्या 5, 18 मध्ये 41, नयनने दिल्या तब्बल 27 धावा. म्हणजे 18 मध्ये 41 ची गरज होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन ना, असं वाटलं होतं की 18 बॉल 41 संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी महागड्या होतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु सोडलेले 2 झेल, तिसऱ्या बॉलवर सोडलेला कॅच आणि त्यानंतर हे चित्र पाहायला मिळालं. क्रिकेट हेच तर आहे, तुम्ही कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच जीतो मॅच. झेल महत्वाचा, कारण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होती क्रिकेटमध्ये काय तर फिल्डिंग डिपार्टमेंट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विनायक भगत, विनायकचा हा बॉल आणि या बॉलवर मात्र आपण पाहताय विनायकला इथून परतावं लागतंय. एज लागली आहे आणि त्यानंतर परतीचा प्रवास झाला, परंतु विनायकने केलंय त्याचं काम बरोबर, अगदी चोख केलंय. विकेट डाऊन पहिली, विनायक पाटील बाद. थँक्यू थँक्यू.
स्लोवर 1 व्हेरिएशन होतं या बॉलवर आपण पाहताय व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तेजसला आपण पाहताय तेजस शेलार आलाय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटमधील महत्त्वाची जागा सांभाळण्यासाठी आणि या बॉलवर आता मात्र डॉट बॉल आलाय चेंडू आता बाकी राहिले तब्बल आपण पाहताय 10 बॉल आणि त्या 10 मध्ये राहिल्या 14ची गरज आहे हे षटक जरी निर्णायक पडले ना शेवटच्या षटकामध्ये 8-10 धावा तरी मॅच रोमांचक होईल परंतु आता हे तिसरं षटक विनायकचं कसं राहत आहे विनायकचा बॉल आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला खोलामध्ये टाकला होता अगदी समोर टाकला त्यानंतर त्या बॅटवर मात्र आपण पाहिलं तर अगदी मग घेता आलं नाही आणि त्यानंतरचा डॉट बॉल आता बॉल राहिले 9 मध्ये राहिल्या त्या म्हणजे 14 धावा 3 चेंडू डॉट टाकताना बॅक टू बॅक आपण पाहताय विनायक गोलंदाज समोर तेजस सोन्या नॉन स्ट्राईक एंडला वाट बघतोय या वेळेला आपण पाहताय चांगली फिल्डिंग किरण भोईर यांच्या माध्यमातून स्वतः संघ मालक अगदी शॉर्ट फाईन लेग जागा सांभाळतायत आणि चांगली फिल्डिंग किरण भोईरनं अडवलेला चेंडू पाहायला मिळाला 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या परंतु 3 धावा त्यानं वाचवलेत बघा आपल्या टीमसाठी एक धावेचं महत्व त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व माहिती आहे आणि आता मात्र या बॉलवर एक आली 8 मध्ये राहिल्या 13ची गरज आहे 8 चेंडू आणि 13ची आवश्यकता विनायक यांचा पुढचा बॉल कशा पद्धतीचा असेल विनायक भगत समोर सोन्याला आपण पाहताय 8 चेंडू आणि आता 13ची गरज आहे संध्याकाळचं सत्र अगदी पाहायला मिळत आहे शरीराचा वेध घेतला जातो अंगाला अडला गेलाय आणि आता मात्र बॉल राहिले 7 आणि 7 बॉल मध्ये 13ची आवश्यकता हा बॉल निर्णायक असेल स्वप्नील सर दोन्ही टीमसाठी या बॉलवर जर कदाचित बिगिट आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी शेवटच्या षटकामध्ये सहज पद्धतीने धावा जमवल्या जातील अशा पद्धतीने चित्र निर्माण होईल परंतु कदाचित डॉट बॉलला विकेट वगैरे सोन्याची पडली तर या मॅच मध्ये गोलंदाजी करणारा संघ सुद्धा पुढे येताना पाहायला मिळेल आणि या वेळेला चांगला टाकलेला बॉल पाहायला मिळतोय या बॉलवर मात्र काही जबरदस्त रिॲक्शन गोलंदाज विनायक भगत देत आहेत कारण त्यांना माहिती आहे काही जबरदस्त षटक आता एकदा जोरदार गोलंदाजासाठी अशा सिच्युएशनला ज्या वेळेला धावा वाचवायच्या होत्या 12 मध्ये 14 फक्त केली सिंगल खर्च आता 6 मध्ये राहिल्या 13ची गरज कंपल्सरी 13 6 बॉल 13 थँक्यू चला फिल्डिंग लावा नरेश चला उशीर होते फिल्डिंग लावा शेवटचे आता 6 बॉल आणि 6 मध्ये कंपल्सरी 13ची गरज आहे 6 बॉल 13 स्ट्राईक वर आलाय तेजस तर बॉलिंग मार्क वर गोलंदाज आता सुमित भगतच्या हातामध्ये बॉल दिलाय हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे सुमित आणि सुमितकडे आता जबाबदारी दिली आहे सुमित या धावा कशा पद्धतीने डिपेंड करतोय की धावा खर्च करतोय की तेजस मात्र आता आणि सोनिया या धावा मात्र जमवतील आणि संघाला अगदी जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतील दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच येणारे 6 बॉल 6 मध्ये 13ची आवश्यकता किरण भोईर यांचे सुपुत्र पाहायला मिळतील बघा थोडस टेन्शन मध्ये आलेत या वेळेला हा बॉल इथून पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर सुमितनं मिळवली सफलता विकेटचा पतन झालाय आता मात्र राहिले 5 बॉल मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये अगदी संघर्ष निर्माण झालाय मॅच मध्ये संघर्षमय वातावरण कालभैरव मैदान चिंचपाडा येणारे 5 बॉल 5 मध्ये राहिल्या 13 थँक्यू शेवटचे 5 बॉल 13ची गरज 5 चेंडू आणि 13 धावा क्रिकेट हा खेळ असाच आहे कधी कधी शांत डोक्याने खेळावं लागतं डोक्यामध्ये कधी कधी अगदी मी म्हणेन जास्तीत जास्त जर तुम्ही शक्तीचा वापर केला तर या गोष्टी कधी कधी होतात युक्तीचा वापर सुद्धा करणं महत्वाचं आता 5 मध्ये 13ची आवश्यकता नवीन बॅट्समन तेजस पाटील
या वेळेला फटका फसलाय, फिल्डर आहे, झेल सोडलाय. कदाचित मी म्हणेन हा झेल घेणं महत्वाचं होतं दीपक सर, कारण स्ट्राईक चेंज झाली नसती. आता काय घडलंय, स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईक वर आलेत सोन्या काळोखे. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बारीक बारीक गोष्टी तुम्हाला खूप अभ्यास करणं महत्वाचं आहे. या झेलची किंमत, या झेलचं महत्व खूप होतं, कारण झेल जर टिपला असता, सोन्या नॉनस्ट्राईकला राहिला असता, नवीन बॅट्समन आला असता, चित्र बदललं असतं. क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाही या, आणि जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. बॉल राहिली 4 आणि आता मात्र क्षेत्र मागचं चेंडू बॅटला स्पर्श केलाय. पंच बॅटकडे आहे ना, ओके. आणि बॅटनं स्पर्श करत असताना लॉंग स्टॉपला मागे चौकार येतोय. चला चला कमलाकर शेलार या, चला धावा. 3 बॉल 3 मध्ये 8 ची गरज. तीन मध्ये 8 ची गरज. मला वाटते 2 वर्ष सलग सामनावीर, अगदी मालिकावीर म्हणून आपण पाहिलंय. तो सोन्या अशा चुक्या जर केल्या तर मॅच मध्ये अगदी इथून बागफुटला जावं लागेल. आणखी एक चौकार राहिले. 2 बॉल 2 मध्ये 4 ची गरज. 2 बॉल 4. थँक्यू. या मॅचचा टर्निंग पॉइंट कॅच सोडलेला झेल, मितेशनं सोडलेला झेल. कदाचित झेल टिपला असताना सोन्या नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला असता, परंतु हे नियतीला मान्य नव्हतं. आणि त्यानंतर मात्र 2 बॉल 8, 4 ची गरज. 2 मध्ये 4. दोन्ही टीम, दोन्ही संघाच्या फासण्या पासपूस होताना पाहायला मिळतील. संघ मालक सुद्धा टेन्शन मध्ये असतील बघा. पुढचा बॉल सुमित यांचा बॉल, गॅप शोधली, गॅप मध्ये, आणि चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, विजयी फटका.